आपण पाहताय महर्षी डिजिटल न्यूज. सोलापूर विधान परिषदेची निवडणूक सुरुवातीला आव्हानात्मक वाटत असताना ऐन निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात ही निवडणूक रंगतदार बनली आहे. याच मुद्द्यावरून आपण वसंतनाना देशमुख यांच्याशी चर्चा करणार आहोत. निवडणूक जुळवली, बेरीज जुळली का? आता बेरीज कशी जुळली का काय लगेच सांगू शकत नाही आपण, कारण बेरीज जुळवण्याचा पुरेपूर प्रयत्न आम्ही केलेला आहे. खासदार दर्शीलबाईंच्या मार्गदर्शनाखाली भैयाने आणि आम्ही जवळजवळ सोलापूर जिल्हा सगळा पिंजून काढण्याचं काम केलेलं आहे आणि मतदारापर्यंत पोचलोय. बऱ्यापैकी मतदारापर्यंत आम्ही पर्सनली भेटून त्यांना मतदान करण्याची विनंती केलेली आहे. नाना, दुसरा महत्त्वाचा प्रश्न असा की जिल्ह्यात महाविकास आघाडीचे आमदारच आपल्यासोबत नसताना पाहायला मिळतात. याची कुठंतरी अडचण होईल असं वाटतंय का? अडचण काय फार अडचण अशी वाटत नाही मला, कारण त्यांच्या वैयक्तिक अडचणीमुळं किंवा त्यांच्या संस्था आहेत, त्या संस्थेच्या अडचणीमुळं ती गेले असावेत असं मला वाटतं. आणि त्यामुळे जो मतदार आहे, जो BJP बरोबर लढून हे लोक निवडून आलेले आहेत, हे जिल्हा परिषद सदस्य असतील किंवा नगरपालिकेत असतील, आणि मग त्यांच्याबरोबर अटीतटीची लढत करून निवडून आल्यानंतर ते परत भाजपला मतदान करतील असं मला वाटतं. ठीक आहे, राजकीय आपण जास्त चर्चा करण्यापेक्षा आता पुढील वाटचालीविषयी चर्चा करू. पुढील आपल्या 5 वर्षाचा काय रोडमॅप असणार आहे? काय आपण उद्दिष्ट घेऊन मतदारांसमोर जात आहे? काय आपल्या कल्पना आहेत त्याबद्दल? मी गेली जवळजवळ 32-33 वर्ष झाले स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम करतो. जिल्हा परिषदला जवळजवळ 3 ते 4 टर्म, पंचायत समितीमध्ये 1 टर्म, असं काम मी या ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळे जिल्हा परिषद असतील, ग्रामपंचायती असतील, ह्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत यांचे सर्व बारकावे मला त्या माध्यमातून माहीत आहे. आणि ते जे अर्धवट काम आहेत, उदाहरणार्थ पाणी पुरवठा किंवा जलस्वराज्याची जी कामं आहेत, हे नियोजन नसल्यामुळं किंवा निधीच्या अभावी किंवा मधल्या काळात प्रशासक असल्यामुळं बऱ्याच ठिकाणी कामं अर्धवट पडलेली आहेत. आणि एक नियोजन त्या ठिकाणी आणून सगळी कामं वेळेत पूर्ण करण्यासाठी मी त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. नगरपालिकेच्या बाबतीत जरी झालं तरी माझे पंढरपूर नगरपालिका असतील किंवा अनेक ठिकाणी माझे घनिष्ठ संबंध लोकांचे आहेत आणि त्यांच्या चर्चेतून मला त्या ठिकाणी येणाऱ्या अडचणी किंवा त्या ठिकाणी असणारी कामं मला माहीत आहेत, ती सोडवण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा मी त्या ठिकाणी प्रयत्न करेन. दुसरा युवकांसमोर महत्त्वाचा प्रश्न रोजगाराचा आहे. तर रोजगार वाढीसाठी, नवीन उद्योग उभारण्यासाठी आपलं काय त्यासाठी प्लॅन तयार आहे किंवा नवीन उद्योग आणण्यासाठी आपलं काय तसं विजन असतं? नवीन उद्योग आणण्यासाठी तर प्रयत्न करूच, परंतु सुदैवानं आपल्याकडं पंढरपूर आहे, अक्कलकोट आहे किंवा या ठिकाणी आपला अकलूज आहे. म्हणजे आपल्या प्रत्येक तालुक्यात, मंगळवेढ्याला आपण बघितलं तर दामाजी पंत आहेत, चोखामेळा आहेत. म्हणजे प्रत्येक तालुक्यात वेगवेगळे संत असतील किंवा दैवत आहेत, बार्शीला भगवंत आहेत, असे अनेक मोठमोठी पुरातन या ठिकाणी देवळं आहेत. आणि ह्याचा जर आपण प्रसार केला आणि ह्याचं नियोजन केलं आणि चांगल्या पद्धतीचं नियोजन झालं, तिथं जर सुखसोयी झाल्या तर हे चांगलं पर्यटन या ठिकाणी होऊ शकतं. आज जर आपण बघितलं तर अधिक महिन्याच्या साठी आपल्या पंढरपुरामध्ये, अक्कलकोटमध्ये असेल, कमीत कमी रोज 1 लाख ते 1.5 लाख भाविक या ठिकाणी येत होते आणि त्या माध्यमातून मोठी आर्थिक उलाढाल या ठिकाणी झालेली आपल्याला बघायला मिळते. जर आपण या ठिकाणी चांगल्या सुखसोयी सुविधा जर केल्या तर हा पर्यटक या ठिकाणी एका दुसरा दिवस मुक्काम करेल आणि त्या दृष्टिकोनातून एक चांगलं चलन हे आपल्या जिल्ह्याला या ठिकाणी मिळू शकेल. दुसरा नाना असं की जिल्ह्यातील सिंचन व्यवस्था अतिशय बिकट आहे. सिंचनाचे प्रश्न अनेक आहेत. वरचेवर दुष्काळाची दाहकता वाढत चाललेली आहे. तर सिंचनाचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी किंवा नवीन सिंचन व्यवस्था उभा करण्यासाठी आपलं काय प्लॅन आहे का त्यावर? नाही, आता काय सिंचनाला
पाणी तेच आहे, धरणं तेच आहेत, परंतु त्याचं नियोजन होत नसल्यामुळं पाणी या ठिकाणी पाण्याचा साठा कमी पडतो आणि कुठली तरी चुकीची कारणं देऊन आपण जर बघितलं, आता आमच्याकडे उजनीला जवळजवळ दीड महिना या ठिकाणी पाणी चालू होतं, पाणीच बंद केलं नाही. मग कोण ह्याचं नियोजन करतंय काय हे आपल्याला माहीत नाही, परंतु नियोजन योग्य पद्धतीनं होत नसल्यामुळं एवढं मोठं भरलेलं धरणसुद्धा आपल्याला मायनसमध्ये गेलेलं दिसत आणि त्या दृष्टिकोनातून मी प्रयत्न करेन. जसं शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न आहे तसं नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. जलजीवनच्या अनेक प्रकार कामे रखडलेले आहेत, त्यांना निधी नाही. तर पिण्याच्या पाण्यासंदर्भात किंवा नागरिकांना त्यासाठी काय? तुम्हाला मी अगोदरच सांगितलं की आलेल्या रकमेचं नियोजनच होत नाही. आता आपण अनेक योजना आपण सोलापूर जिल्ह्यात बघितलं. खरं तर पहिल्यांदा जिथून पाण्याचा पुरवठा होणार आहे ती गोष्ट केली पाहिजे. नदी असेल किंवा एखादं तळ असेल त्या ठिकाणी विहिरीचं काम झालं पाहिजे आणि नंतर मग टाकी आणि शेवटी पाईपलाईन केली पाहिजे. आज जर आपण बघितलं तर उलटा क्रम बघायला मिळतो. लवकर फायदा कशात होतो ते बघून पाईपलाईनची बिलं आधी काढली जातात, नंतर टाकीच्या कामाला सुरुवात होते आणि मग विहिरी काढायच्या वेळेला वादविवाद उत्पन्न होतात आणि त्या योजना मग त्या ठिकाणी अर्धवट होतात. म्हणजे खरं तर गरजेचं काम आहे ते प्राधान्यानं होणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून नियोजन करण्यासाठी मी प्रयत्न करेन. तुम्ही आता सांगितलं उजनीचं पाण्याचं नियोजन विस्कळीत होतंय, कोण करतंय हे माहीत नाही. तर तुम्ही आमदार झाल्यानंतर ह्या उजनीच्या पाण्याचा जो प्रश्न आहे तो अत्यंत जिव्हाळ्याचा आहे. तर त्या संदर्भात आपली कशा प्रकारची ठोस भूमिका असणार? हा उजनीचा जर कायमस्वरूपी आपल्याला या ठिकाणी हे जे चाललेलं हे विस्कळीतपणा आहे हे संपवायचं असेल तर पहिल्यांदा त्या ठिकाणी धरणात पाणी येणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आदरणीय मोठ्या दादांनी चालू केलेली कृष्णा भीमा स्थिरीकरण ही योजना या ठिकाणी झाल्याशिवाय हे प्रश्न सुटणार नाहीत. औद्योगिकदृष्ट्या सोलापूर जिल्हा नेहमीच मागे राहिलेला आहे. शेजारी जिल्हे त्या तुलनेनं पुढे गेले. तर सोलापूर जिल्ह्याला औद्योगिकदृष्ट्या पुढे नेण्यासाठी आपली सुरुवातीची भूमिका काय असेल? आपण प्रथमतः त्या दृष्टीनं काय निर्णय? नाही, आता काय पहिल्यांदा आपल्याला या ठिकाणी उद्योग का येत नाही किंवा काय अडचणी येतात ह्याचा आपल्याला विचार करावा लागेल आणि जर आपण या ठिकाणी जे उद्योग काढणारी लोक असतील किंवा उद्योगपती असतील त्यांना जर आपण वातावरण या ठिकाणी चांगलं निर्माण केलं तरच ते लोक या ठिकाणी येऊ शकतील. अन्यथा मग नुसती MIDC काढायची, जागा घ्यायच्या, जागेचं वाटप करायचं आणि धंदे उद्योग चालू होणार नाही. अशा पद्धतीने काम होऊ शकणार नाही. आता प्रामुख्यानं आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदार असणार आहेत. या स्थानिक स्वराज्य संस्थेला बळकटी देण्यासाठी तुमचा काय प्लॅन असणार आहे? नाही, स्थानिक स्वराज्य संस्थेला बळकटी देण्यासाठी पहिल्यांदा आर्थिक नियोजन अतिशय महत्त्वाचं आहे. या सर्व गोष्टी पूर्ण करायच्या असतील तर आपल्याला प्रथमतः जो येणारा निधी आहे तो निधी कसा वापरला गेला पाहिजे, त्याचा योग्य वापर होतोय का नाही आणि दुसरा गोष्ट वाढीव निधी आणण्यासाठी आपल्याला काय प्रयत्न करावा लागतो ते प्रयत्न करून जोपर्यंत चांगल्या पद्धतीचा निधी आपल्याला मिळणार नाही तोपर्यंत ही कामं होणार नाहीत. आता आपण पंढरपूरमधून नेतृत्व करता, आतापर्यंत आपला राजकीय प्रवास पंढरपूरमधून झालेला आहे. तर पंढरपूरमध्ये दरवर्षी वारी येते, वारीतील वारकऱ्यांच्या नेहमी समस्या असतात. तर या समस्या सोडवण्यासाठी पंढरपूरचा विकास करण्यासाठी आपला कशा दृष्टीने प्रयत्न असणार? नाही, आज जर आपण बघितलं या 10-5 वर्षाच्या काळात मला वाटतं एकनाथ शिंदे साहेबांच्या काळात चांगल्या पद्धतीचं नियोजन झालं होतं. परंतु आता या 2-3 वर्षाच्या काळात बघितलं तो सोयीपेक्षा दिखाव्यावर जास्त भर आहे. लाईटिंग करणे किंवा इतर काही गोष्टी करणे, पण खरी गरज हा येथे येणारा वारकरी हा पांडुरंगासाठी येतो, त्याला इथल्या झगमगाटाची काही गरज नाही आणि म्हणून त्यांना लागणाऱ्या ज्या प्राथमिक गरजा आहेत त्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न या ठिकाणी झाले पाहिजे. याच प्राथमिक गरजापैकी इथले रस्ते असतील, वीज असेल, तुम्ही म्हटलं गटारे असतील, तर या समस्या नेहमीच्याच आहेत, त्या काय आणखी अद्यापर्यंत सुटलेल्या नाहीत. तर या सोडवण्यासाठी
आपल्याकडे काय रोडमॅप तयार केलेला आहे? नाही, कामं तर चालूच आहेत. कामं काय अखंड चालू राहणार आहेत. फक्त कामाचं नियोजन करण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी प्रयत्न करावे लागतील आणि ते निश्चितपणाने मी करेन. नाना, विरोधी पक्षात असल्यामुळं निधीची अडचण येते, तर तो निधी मिळवण्यासाठी आपला कशा पद्धतीने प्रयत्न असणार आहे? निधीच्या बाबतीत आपण जर बघितलं तर फक्त सोलापूर जिल्ह्यातील हा प्रॉब्लेम मोठ्या प्रमाणात आहे. बाकीच्या ठिकाणी बघितलं तर इतका मोठा प्रॉब्लेम काय निधीच्या बाबतीत येत नाही. बऱ्याच ठिकाणी समान न्याय वाटपाच्या माध्यमातून सर्व सदस्यांना या ठिकाणी निधी दिला जातो, तर त्याला अपवाद सोलापूर जिल्ह्याचा. आता आपण पाहतोय DPDCचा सुद्धा निधी मिळण्याला अडचण होते. माळशिरस तालुक्यातील इस्लामपूर ग्रामपंचायतीने तर उच्च न्यायालयात दाखल केली याचिका. तर या निधी जे सत्ताधारी पालकमंत्री असतील किंवा आपल्या जिल्ह्याला निधी देण्यासाठी टाळाटाळ करतात, या बाबतीत काय भूमिका असणार? नाही, आपल्याला त्या गरजा बघून त्या ठिकाणी भांडून प्रसंगी संघर्ष करून प्रसंगी न्यायिक मार्गाने सुद्धा आपल्याला या ठिकाणी प्रयत्न करावा लागणार आहे. मी इस्लामपूर ग्रामपंचायतीचं अभिनंदन करतो की आपल्या हक्कासाठी ती ग्रामपंचायत त्या ठिकाणी कोर्टामध्ये गेलेली आहे. तशाच प्रकारचं ज्या ग्रामपंचायती असतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असतील त्यांच्यावर जो अन्याय होतो तो एकत्रितपणानं या ठिकाणी लढा उभा करण्याचं काम आपल्याला करावं लागेल. दुसरं नाना असं की तुमची संस्कृती त्यांची संस्कृती, या संस्कृतीचा मुद्दा धरून विरोधक टीका करतायत, याबद्दल काय तुमचे? आता कुणाची कशी संस्कृती आहे ते आपण बघतोय. आता पालकमंत्री स्वतः मतदारांना धमकावताना दिसत आहेत की तुम्ही कुणाला मतदान करता हे मला कळणार आहे, सिरियल नंबर मला माहीत आहे. आज जर त्यांना आत्मविश्वास नाही तर लोक त्यांनी उचलून नेले नसते. या ठिकाणी लोक गोळा करून नेण्याचं एवढं मोठं बहुमत असताना सुद्धा त्यांना त्यांच्या लोकांवर विश्वास नाही. त्यांच्या लोकांना ती घेऊन चाललेले आज आपल्याला दिसतं. यालाच धरून असं की नाना या निवडणुकीत दंडेलशाही असेल, पैशाचा महापूर असेल, अशा प्रकारची चर्चा सुरू आहे सध्या. उमेदवारांचे दर ठरवले जात आहेत, याकडे कसं बघताय तुम्ही? हे आव्हान तुम्हाला कसं वाटतं? नाही, दंडेलशाहीला किंवा पैशावर चालणारे हे प्रतिनिधी नाही, हे लोकातून निवडून आलेले आहेत. त्यामुळं त्या गोष्टीला हे प्रतिनिधी भीक घालतील असं मला वाटत नाही. एकंदरीतच नाना, जिल्ह्यातील परिस्थिती पाहता विरोधी पक्ष हा तुम्ही म्हणताय तसं पैशाचा वापर करून उमेदवारांना कॅप्चर करण्याचा प्रयत्न करतोय. आता आपण पूर्ण जिल्हा जवळपास फिरलाय, कसा रिस्पॉन्स आहे? काय उमेदवारांच्या भावना आहेत? काय तुम्हाला आतापर्यंत जाणवलं? अतिशय चांगला लोकप्रतिनिधींचा मला रिस्पॉन्स आहे. कारण ते सरळ म्हणले की तुमच्यामुळं आम्हाला निवडणूक ही बघायला मिळाली, बॅलेट पेपर कसा असतो ते आम्हाला बघायला मिळालं, नाहीतर आम्हाला झालेली कळली नसती. 1-4-2 लोकांनी आनंदोत्सव साजरा केला असता आणि बाकीची मग नुसती बघत बसली असती. तुमच्यामुळं आज जे पालकमंत्री आमची कामं अडवत होते ते आज तुमची कामं सांगा म्हणून आमच्या दारापर्यंत यायला लागलेत आणि मला लोकांनी चांगल्या पद्धतीनं रिस्पॉन्स दिलेला आहे. माझे आभार पण मानलेला आहे. माझ्या आणि खासदार साहेबांचे आभार या ठिकाणी लोकांनी मानलेले आहेत. नाना, या मतदानाची प्रक्रिया कशी असणार आहे? कारण का मतदान संभ्रमात आहेत. संभ्रमात म्हणण्यापेक्षा त्यांची बऱ्याच मतदारांची ही पहिली वेळ असणार आहे, तर त्याबद्दल थोडक्यात सांगा, कशा प्रकारे मतदान होणार? सोपं मतदान आहे. मतपत्रिका येणार आहे. तुम्ही म्हणताय त्या गोष्टी बरोबर आहेत. आता आपली बॅलेट पेपरवरली सवय मोडलेली आहे आणि यामध्ये प्रेफरन्शियल मतदान असल्यामुळं आकडा टाकायचा आहे. परंतु त्याची माहिती काय मिळाली तरी एवढं काय ते अवघड जाणार नाही. परंतु आमच्या विरोधी गटातील लोक किंवा BJPचे लोक मतदाराला धमकवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतात की तुम्ही कुणाला मतदान केलं आम्हाला कळणार आहे, कोण काय करते आम्हाला माहीत आहे, सिरियल नंबर येणार आहे. पण आपण जर कलेक्टर साहेबांनी जे आवाहन केले, क्लिप काढलेली बघितले, तर अशी कुठलीही गोष्ट होणार नाही. त्याच्यावर कुठलाही नंबर येणार नाही. मतदान सगळं एकत्रित करून मोजलं जाणार आहे. त्यामुळं मतदारांनी निर्भयपणे या ठिकाणी मतदान करावं अशी माझी मतदारांना विनंती आहे. तर एक असं मतदारांमध्ये किंवा नागरिकांमध्ये चर्चा आहे की इतर जिल्ह्यातील प्रतिनिधी आपल्या जिल्ह्यात येऊन वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय, त्यामुळं स्थानिक भाजपाचे नेतेही त्यांच्यावर नाराज आहेत. तर याचा कुठपत फायदा आपल्याला होईल असं वाटतं?
नाही, आपण जरा बघितलं या 2 वर्षामध्ये जे जुने किंवा चांगलं काम करणारी जी या ठिकाणी भाजपची मंडळी पूर्वीसुद्धा होती, आता होती, आम्ही त्यांच्याबरोबर जेडपी असेल इतर ठिकाणी मिळून काम केलेले, एकमेकाचे प्रश्नसुद्धा सोडवण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. परंतु आता इतकी वेगळी पद्धत झाली की आम्ही आता मतदाराला भेटायचं म्हटलं तर मतदार फोन घेत नाहीत, मतदार भेटत नाहीत, अशा प्रकारची दहशत या ठिकाणी जिल्ह्यामध्ये सुरू आहे आणि हे लोकशाहीला घातक आहे. एकंदरीत नाना, जाता जाता शेवटचा प्रश्न, मतदारांना काय आव्हान करचाल? काय बघून त्यांनी तुम्हाला मतदान करावं? काय तुमचे नेमके मतदारांसाठी? नाही, मतदारांनी कोण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मी काम केलेलं आहे, त्यामुळं मला त्याचा जवळजवळ 30 वर्षाचा अनुभव आहे. तिथल्या अडचणी मला माहीत आहे. त्यामुळं मतदारांनी मला त्या ठिकाणी मतदान करावं आणि ते निश्चितपणे मी सोडवेन. आणि मी पूर्ण वेळ कार्यकर्ता आहे. माझी घरची सगळी कंपनी, मुलं भाऊ वगैरे सगळी त्या ठिकाणी घरची शेती उद्योग वगैरे असतात आणि मी पूर्ण वेळ कार्यकर्ता आहे. 24 तासात कधीही मला फोन लावला तरी मी 10व्या मिनिटाला त्या ठिकाणी कुठं बोलवतील तिथं हजर असतो. त्यांची काय अडचण असतील ती सोडवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत असतो. नाना, सगळं झालं पण विरोधी उमेदवाराविषयी तुम्ही काय बोलला नाही. काय त्यांच्याविषयी चर्चा आहे? जरांगे पाटीलच्या प्रकरणाचा मुद्दा त्यांचा पुढे येतो आहे, जिल्हा बँकेचा मुद्दा त्यांचा पुढे येतो आहे. कसं पाहताय याकडे? मतदार त्यांच्याविषयी काय चर्चा तुम्हाला ऐकायला? नाही, मला काय विरोधी उमेदवाराची चर्चा करायचं मला काय कारण नाही. मी काय करणार आहे ते सांगणार आहे आणि जिल्हा आपला सुज्ञ आहे. कोणता उमेदवार कसा आहे ह्या अख्ख्या जिल्ह्याला माहीत आहे की कुठल्या पद्धतीनं कोणाचे काम चालतं, कोण चांगल्या पद्धतीनं काम करतं. आज जर तुम्ही बघितलं, मला ती कलेक्टर ऑफिसनं एक जाहीर प्रकटीकरण करायला सांगितलं की तुमच्यावर काय गुन्हे आहेत का नसतील तर तुम्ही प्रकटीकरण करा. तर मी ते सर्टिफिकेट जोडून त्या ठिकाणी पेपरला ते दिलेलं आहे. एकही गुन्हा अद्याप माझ्यावर झालेला नाही. इतकं चांगल्या पद्धतीनं मी या ठिकाणी राहिलेलो आहे. हा प्रश्न विचारण्यामागं नाना उद्देश असा होता की त्यांच्यावर जे आरोप होत आहेत याचा फायदा आपल्याला होईल असं वाटतंय का? नाही, फायदा तर 100% होणार. लोक पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही गोष्टी बघत असतात. नुसतं पॉझिटिव्ह बघत नाही, नुसतं निगेटिव्ह बघत नाही. आणि हा मतदार सुज्ञ आहे. हा रोज पेपर वाचणारा, रोज सोलापूर जिल्ह्यामध्ये काय घडतं हे बघणार आहे, कोण कशा पद्धतीनं वागतं आहे हे पण बघणारी ही लोक आहेत. त्यामुळं त्याचा निश्चित विचार केला जाईल. नाना, खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर हे होते वसंत नाना देशमुख यांनी स्पष्टपणे सांगितले की सोलापूर जिल्ह्यातील मतदार हा सुज्ञ आहे आणि योग्य उमेदवारालाच तो न्याय देईल. महर्षी डिजिटल न्यूजसाठी सागर खरात, पंढरपूर.